Hello, welcome back everyone. Today we are going to start with the next part of solid states. As we have already seen, here we are going to start with crystal structures. We are already aware that there are 7 crystal systems and 14 Brevis lattices. This is very important part. There are 7 crystal systems and 14 Brevis lattices. So if you will see over here, the types are 7 types. In this is the easy way by which we can remember. See, Tom, try, her. So by this method, you can easily remember the parts. So this is see, Tom, try, and her. Okay. By this classification, you can remember the types, 7 crystal systems. And overall, there are how many crystal systems? There are 4 crystal systems. मतलब मेन टाइप्स है. पहला है प्रिमिटिव, जो सिंपल भी कहा जाता है. सो फर्स्ट टाइप इज सिंपल, सेकेंड इज बॉडी सेंटर्ड, third is face centered, and fourth one is end centered. These are the 4 classifications or 4 subtypes which we can see, which we can say. Okay, simple is the unit or simple is the type which is present in all the crystal systems. Okay, in all these crystal systems we are going to have a simple crystal system which is common. ठीक आहे, तो सिस्टम सिंपल मध्ये काय असतं, प्रत्येक कॉर्नरला 1/8 ॲटम प्रेझेंट असतो. ठीक आहे, तसंच पुढे आपण बघू नंबर ऑफ पार्टिकल्स वगैरे कसं कॅल्क्युलेट करायचे. सो टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स फॉर सिंपल क्यूबिक वी जनरली राईट इट डाऊन ॲज 1/8 into 8 is equal to 1. So in simple body centered, tetragonal, orthorhombic or monoclinic, any one, if it is in simple state, it will always carry 1 particle in it. ठीक आहे, तर ते आपण काय म्हणतो, 1/8 into 8, 1/8 atom present at 8 corners. That's why we multiply it by 8 and divide it by 8. ठीक आहे. नेक्स्ट बॉडी सेंटर्ड जर असेल, बॉडी सेंटर्डला काय असतं, प्रत्येक कॉर्नरला 1/8 ॲटम आणि पूर्ण एक ॲटम सेंटरला असतो, हे तुम्हाला तर माहितीच आहे. सो द नंबर ऑफ पार्टिकल्स आर 2 फॉर बॉडी सेंटर्ड. FCC साठी नंबर ऑफ पार्टिकल्स काय आहेत की प्रत्येक कॉर्नरला 1/8 ॲटम असतो आणि प्रत्येक फेसला हाफ ॲटम असतो, प्रत्येक फेसला हाफ ॲटम असतो. सो वी गेट द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ॲज 4. अँड फॉर एन सेंटर्ड 1/8 ॲटम इज ॲट ईच कॉर्नर अँड opposite edges have atoms present on it. ठीक आहे, सो दीज आर द टाइप्स. आता ह्याचं जर आपण क्लासिफिकेशन बघायला गेलो तर क्युबिक मध्ये किती टाइप्स येतात, 3च टाइप्स येतात. कोणते कोणते? बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड सिंपल. ठीक आहे, सिंपल सगळीकडे कॉमनच आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा टाइप्स फक्त सांगेन. त्याच्यानंतर टेट्रागोनल मध्ये एक सिंपल, दुसरा बॉडी सेंटर्ड. ऑर्थोरोम्बिक मध्ये 4 टाइप्स एक्झिस्ट करतात. मोनोक्लिनिक मध्ये 2 टाइप्स एक्झिस्ट करतात, एक आहे सिंपल, दुसरा आहे एंड सेंटर्ड. ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहायड्रल मध्ये एकच टाइप एक्झिस्ट होतो, तो म्हणजे काय आहे, सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये काही एज लेंथ आणि अँगल्स दिलेले आहेत. इफ वी आर टॉकिंग अबाउट क्युबिक, जसं इथे दिलेलं आहे क्युबिक साठी एज लेंथ, तुम्ही म्हणाल सर हे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, बरोबर आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे देतोय. आणि एक लक्षात घ्या, आधीच्या टेबलमध्ये इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर जनरली काय होऊ शकतं, तुम्हाला एक्झाम्पल्स विचारतील आणि एक्झाम्पल्सवरनं तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगतील की कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो सॉलिडिफाय होतोय, किंवा जर सल्फर विचारलं तर सल्फर इज सॉलिडिफाईंग इन विच क्रिस्टल युनिट, असं जर प्रश्न विचारला तर तुम्ही आन्सर काय सांगणार, मोनोक्लिनिक क्रिस्टल युनिट सांगणार. जर रोम्बिक सल्फर असेल तर तो ऑर्थोरोम्बिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट होणार, अँड सो ऑन. किंवा KNO3, तसंच टीन आहे, SNO2 आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स. फ्रॉम दीज एक्झाम्पल्स यू नीड टू रिमेंबर द type of the crystal system, what type of crystal system it is present in. ठीक आहे, so remember these examples and based on those examples the type of lattice which they exist. ठीक आहे. आता एज लेंथ कशा लक्षात ठेवायच्या ते मी सांगतो. आता ह्याच्यामध्ये थोडं ऑर्डर वेगळी आहे, कारण मी जी ऑर्डर दिलेली आहे ती एका फॉर्मॅटने दिलेली आहे, कारण त्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहील. ठीक आहे, तो फॉर्मॅट सांगतो आता. सो लेट अस से वी आर हॅव्हिंग क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहायड्रल. In cubic we have all edge lengths equal and angles are 90. तसंच टेट्रागोनल मध्ये आता आपण काय करतो, पहिल्या 3 युनिट्ससाठी आपण काय करतोय, एज लेंथ चेंज करतोय, अँगल्स सेम आहेत. ठीक आहे, सो द एज लेंथ आर चेंजिंग. फर्स्ट A is equal to B is equal to C, second A is equal to B not equal to C,
थर्ड ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी असं आपण केलं. आता आपण काय करतोय, एज लेंथ कॉन्स्टंट ठेवतोय, कोण चेंज करतोय, अँगल्स चेंज करतोय. ठीक आहे, ह्या दोन सिस्टीम युनिट्समध्ये फक्त ह्या दोन क्रिस्टल सिस्टीम युनिट्समध्ये आपण काय करतोय, एज लेंथ कॉमन ठेवलेत आणि अँगल्स चेंज केलेत. तर पहिले सगळे 90 होते, आता दोन अँगल्स 90 असणार आहेत, एक नॉट इक्वल टू 90 असणार आहे. त्याच्यानंतर सगळे अँगल्स नॉट इक्वल टू 90 आणि सगळे अँगल्स एकमेकांपासून वेगळे आहेत, ते अँगल्स सुद्धा एकमेकांना सिमिलर नाही आहेत. हे सांगण्याचं कारण पुढे इथे कळेल. सो हिअर वी कॅन से दॅट ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, एज लेंथ सेम आहेत, अल्फा बीटा गॅमा हे सगळे अँगल्स एकमेकांना सेम आहेत, पण अँगल्स 90 नाही आहेत. अँगल्स आर सेम टू वन अनदर बट नॉट इक्वल टू 90. आणि हेक्सागोनल जर आपण बघितलं तर हेक्सागोनल मध्ये काय आहे, एक हेक्सागोनल युनिट आपण जर काढायचा प्रयत्न केला. सो लेट अस से दिस इज आर हेक्सागोनल युनिट. ओके, ह्याच्यातला जो लेट अस कन्सिडर दिस एज ओरिजिन. सो द बॉन्ड अँगल विल बी और द अँगल बिटवीन दोज एज लेंथ्स, angle between the edge lengths will be 120 and here we will get those angles as 90. यांच्यातला जो अँगल आहे तो काय असणार आहे, 90 असणार आहे. फाईन. सो अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 आणि गॅमा इज इक्वल टू 120. इट इज नॉट कंपल्सरी की गॅमाच 120 पाहिजे असं नाहीये. दोन अँगल्स 90 आहेत, एक 120 आहे, मग सिम्बॉल काही आपण यूज करू शकतो. ठीक आहे. इफ यू आर लुकिंग ॲट एज लेन्स, आता हे जे हेक्सागोनल आहे त्याचे ए बी व्हॅल्यूज काय असणार आहेत, सेम असणार आहेत. दोन हेक्सागॉनचे जे साइड्स आहेत, दोन साइड्स ते सेम असणार आहेत, हाईट व्हॅरी होऊ शकते. ठीक आहे. सो फॉर दॅट रिझन ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 अँड गॅमा इज इक्वल टू 120. आणि रोम्बोइडलचं तर मी सांगितलंच. ठीक आहे. सो लेट्स कव्हर द MCQs बेस्ड ऑन दॅट. विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट फॉर द युनिट सेल अबाउट इट एज लेंथ फॉर द टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल क्रिस्टल सिस्टीम साठी तुम्हाला काय सांगायचंय, एज लेंथ सांगायचं आहे. सो टेट्राहेड्रल साठी एज लेंथ काय आहे, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल्स. 4 पार्टिकल्स FCC मध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. क्युबिक क्रिस्टल सिस्टीम मध्ये आधीच मी सांगितलं, क्युबिक क्रिस्टल सिस्टीम मध्ये 3 टाइप्स येतात, आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक जसं मी तुम्हाला सांगितलं, ट्रायहर याच्यामध्ये फक्त एकच क्रिस्टल युनिट येतं प्रत्येकामध्ये, सिम्पल वाला. सो आन्सर इज ए. त्याच्यानंतर व्हॉट टाइप ऑफ द ऑल 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल. व्हॉट टाइप ऑफ युनिट सेल फ्रॉम द फॉलोइंग. व्हॉट टाइप ऑफ द युनिट सेल ऑफ द फॉलोइंग कंटेन्स ऑल टाइप्स ऑफ क्रिस्टल युनिट्स. तर सिम्पल युनिट सेल 7 ह्याच्यात असतं, त्यामुळे आन्सर काय असणार आहे, सिम्पल वाला असणार आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ब्रेवेस लॅटिसेस. हे मी सुरुवातीला सांगितलं, देर आर 14 ब्रेवेस लॅटिसेस. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्रिस्टल्स. 14 ब्रेवेस लॅटिसेस किती टाइप्स मध्ये आहेत, तर 7 टाइप्स मध्ये आहेत. सो द आन्सर इज 7. नाउ दिस इज द पॅकिंग एफिशियन्सी, पर्सेंट ऑक्युपन्सी किंवा व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, डेन्सिटीचा फॉर्म्युला वगैरे वगैरे सगळं आपण जे बघितलेलं आहे ते मी इथे दाखवलेलं आहे. ह्याच्या पुढे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, ते सगळे एक्झाम्पल्स टाइम आपला वाचावा म्हणून मी आधीच थोडेफार सॉल्व्ह करून ठेवलेले आहेत. शेवटची एखादी स्टेप उरलेली असेल, आय विल बी एक्सप्लेनिंग दोज स्टेप्स. ठीक आहे, आधीच मी ते सॉल्व्ह करून ठेवलेलं आहे, सो दॅट वी विल बी एबल टू कंडक्ट ॲज मेनी MCQs ॲज पॉसिबल. आय विल बी एक्सप्लेनिंग देम. ठीक आहे, फाईन. सो हिअर पॅकिंग एफिशियन्सीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पॅकिंग एफिशियन्सीमध्ये 3 टाइप्स येतात, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन. सो इन 1 डायमेन्शन वी आर हॅव्हिंग AA टाइप. या AA टाइप मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 2 येतो. नाउ व्हॉट डू यू मीन बाय कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर मीन्स व्हॉट, इफ यू आर कन्सिडरिंग एन ॲटम, एनी ॲटम, and if that atom is connected to 2 different atoms, then the coordination number will be 2. म्हणजे जेव्हा आपण AA टाइप 1 डायमेन्शन मध्ये बघतो त्यावेळेस हा जो सेंट्रल ॲटम आहे, हा सेंट्रल ॲटम 2 ॲटम्सने सराउंडेड आहे, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 2 आला. तसंच 2 डायमेन्शनल AA टाइप आपण जर अरेंजमेंट बघितली तर कोऑर्डिनेशन नंबर 4, बिकॉज सेंट्रल ॲटम इज सराउंडेड बाय 4 डिफरंट ॲटम्स. तसंच AB टाइप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट जर आपण बघितली तर AB टाइप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट कोऑर्डिनेशन नंबर इज 6, बिकॉज इट इज गिविंग अस अ हेक्सागोनल स्ट्रक्चर. दिस इज द सेंट्रल ॲटम. ठीक आहे. आणि 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला 3 टाइपचे अरेंजमेंट बघायला मिळतात, AA,
AB, AB, and ABC, ABC type. Now AA is coordination number 6. Why? Why is it coordination number 6? Because if you will consider this atom, it is a 2 dimension. 3 dimension मध्ये काय होतं, लेयर्स एकावर एक लेयर्स आपण ऍड करत जातो. सो if we are considering this atom at the center, it is initially surrounded by 4 atoms आणि वर एक ॲटम येतो आणि खाली एक ॲटम येतो. सो धिस ॲटम इज सराउंडेड बाय 6 टोटल ॲटम्स. त्यामुळे AA टाईप 3 डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 6 आला. सिमिलरली जर आपण ABC टाईप मध्ये जर आपण बघायला गेलो, ABC टाईप मध्ये, तर हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. ह्या हेक्सागोनल स्ट्रक्चरचे जे पोझिशन्स आहेत, ह्या पोझिशन्स मध्ये वर 3 ॲटम्स आणि खाली 3 ॲटम्स येतात. ओके, वर 3 ॲटम्स आणि खाली 3 ॲटम्स येतात. सो ओव्हरऑल आधी इकडे 6 ॲटम्स आहेत, वरती 3 ॲटम्स, खाली 3 ॲटम्स, टोटल किती ॲटम्स झाले, 12 ॲटम्स झाले. त्यामुळे त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 12 येतो. आता एक लक्षात ठेवायचं आहे, व्हेन यू आर हॅव्हिंग ABC टाइप ऑफ अरेंजमेंट, इट गिव्स अस FCC टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम और क्यूबिक क्लोज पॅक्ड टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. ठीक आहे. मग FCC किंवा आपण जर अरेंजमेंट बघायला गेलो तर FCC मध्ये पर्सेंटेज ऑक्युपन्सी आपल्याला माहिती आहे, इट इज 74% ऑक्युपाइड. ओके, तर त्यामुळे ABC टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये ऑक्युपन्सी पण किती आपण सांगू शकतो, 74% ऑक्युपन्सी आपण म्हणू शकतो. AA टाइप मध्ये आपण ऑक्युपन्सी किती, AA टाइप 3 डायमेन्शन मध्ये, AA टाइप 3 डायमेन्शन मध्ये पर्सेंट ऑक्युपन्सी आपण किती सांगू शकतो, 52% ऑक्युपन्सी आपण सांगू शकतो, बिकॉज इट गिव्स अस अ क्यूबिक क्रिस्टल युनिट. ठीक आहे, सिंपल क्यूबिक क्रिस्टल युनिट आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं AA टाइप मध्ये. ABC टाइप मध्ये FCC आणि AB टाइप मध्ये हेक्सागोनल क्लोज पॅक्ट आपल्याला बघायला मिळतं. अँड द कोऑर्डिनेशन नंबर इज 12 ओव्हर देअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळी ह्याच्यामध्ये आला तर प्रश्न येऊ शकतो. फाईन. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स टाइप्स ऑफ वॉइड्स. देर आर 3 टाइप्स ऑफ वॉइड्स. एक आहे ट्रँग्युलर, की ज्याच्यामध्ये फक्त 3च ॲटम्स आहेत आणि त्या 3 ॲटम्सच्या सेंटरला एक वॉइड आहे, तो झाला ट्रँग्युलर वॉइड. दुसरा आहे टेट्राहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइड मध्ये काय आहे, हा जो रेड पार्ट आहे हा काय आहे, वॉइड आहे. अँड दिस वॉइड इज सराउंडेड बाय हाऊ मेनी ॲटम्स, टोटल 4 ॲटम्स. सो टेट्राहेड्रल वॉइड इज सराउंडेड बाय 4 ॲटम्स. ठीक आहे. अँड इफ दिस इज अन ऑक्टाहेड्रल वॉइड, ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये काय होतं, इथे 4 ॲटम्स आहेत, वर एक ॲटम आहे आणि खाली एक ॲटम आहे. ठीक आहे, हे 4 ॲटम्स, वर एक ॲटम आहे आणि खाली एक ॲटम आहे. सो टोटल वी आर हॅव्हिंग 6 ॲटम्स. सो इन ऑक्टाहेड्रल वॉइड it is surrounded by 6 atoms. The void is surrounded by 6 atoms. Is this clear? This is all about types of voids. So here we are having triangular void, which is surrounded by 3 atoms, tetrahedral void surrounded by 4 atoms, octahedral void surrounded by 6 atoms. Now what I have given here is ratio मी दिलेला आहे 1:2. तो रेशो काय आणि कसा वापरायचा ते मी पुढे सांगेनच. What does this ratio indicate, or ratio implies that if I am writing the ratio as 1:2, the part which is to the left is for anions and the part to the right is for cations or metals we can consider. ह्याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल्स येतात म्हणून मी हे तुम्हाला सांगून ठेवतो आता. This ratio is for tetrahedral void. As you will solve the example, you will understand the relation of this. ठीक आहे. आणि octahedral void साठी रेशो काय आहे, 1:1. अगेन this part is for anions and this part is for cations. ठीक आहे. आता इफ आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे आहेत, एक समजा मोल्स दिलेले आहेत, 0.5 मोल्स दिलेले आहेत आणि त्या मोल्स मध्ये आपल्याला नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स आणि नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स काढायचे असतील, तर आपण काय करणार आहे, from moles we'll find the number of atoms, and once we get the number of atoms, if you want to calculate the tetrahedral voids, just multiply those number of atoms by 2. आणि जर octahedral voids काढायचे असतील तर number of atoms into 1, that will be the octahedral voids. So what we can say, जेवढे atoms असतील तेवढेच octahedral voids असतील आणि त्याच्या दुप्पट tetrahedral voids असतील. ओके, नेक्स्ट ह्याच्यामध्ये डेन्सिटीचा आपण पार्ट मी तुम्हाला सांगितलेलाच होता. डेन्सिटीचा हा फॉर्म्युला आहे. वी नो दॅट डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ अ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ अ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. हे डेरिवेशन आपल्याला माहिती आहे, आपण बोर्ड्सच्या वेळी पण केलेलंच आहे. नाव हिअर वी आर हॅव्हिंग मास ऑफ अ युनिट सेल. सो द वेट ऑफ अ युनिट सेल, समजा एक बॉक्स आहे,
त्या बॉक्सचं वजन कशावरती डिपेंडंट आहे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ बॉल्स असतील आणि प्रत्येक बॉलचं वजन किती, ह्या दोन्हीवरती ते डिपेंडंट आहे. त्या बॉक्सचं वजन बॉक्स बॉल्सचा आहे, त्या बॉक्समध्ये आपण बॉल्स ठेवलेत, जेवढे नंबर ऑफ बॉल्स असतील तेवढं ते बॉक्सचं वजन जास्त असेल आणि प्रत्येक बॉलचं जे वजन असेल त्याप्रमाणे सुद्धा बॉक्सचं वजन वाढणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट वी कॅन से इज, लेट अस से दॅट mass of a unit cell or the mass of that cube will be dependent on number of atoms in a unit cell and mass of that ball, or we can call it as mass of an atom. So how do we calculate the mass of an atom? Mass of an atom is calculated by m upon na. आणि मग हे रिअरेंज केलं की आपल्याला आपला जो रेग्युलर डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इकडे मिळतो. सो व्हॉट वी कॅन से इज मास ऑफ एन ॲटम इज इक्वल टू एम अपॉन एन ए अँड मास ऑफ अ युनिट सेल इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन Na. Na is Avogadro's number. For our simplicity, we can take the value of Na as 6 into, for calculation simplicity, we can take the value of Na as 6 into 10 to the power 23, which is close to, तुम्हाला राउंड अप, क्लोज टू राउंड अप आन्सर तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर इथे आपण काय केलेलं आहे, दिस इज टेबल, व्हेरी इम्पॉर्टंट. मेजॉरिटी जे क्वेश्चन्स आहेत, जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते या टेबलवरती आलेले आहेत आपल्या सीईटीला. So please keep this table with you. आता if you are having simple cubic, radius is given by 0.5 a. For BCC, radius is given by 0.43 a. Now what I have done over here is, जे 4/√3 किंवा √3/4 वगैरे त्याच्या व्हॅल्यूज आपण करतो, त्या कन्व्हर्जनचा डायरेक्ट मी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो व्हॉट एव्हर व्हॅल्यू विल बी गिवन, you just multiply the number with it and you will get the final answer. You don't need to remember the value of √3, 4 चा log वगैरे काही बघायची गरज नाहीये. डायरेक्ट सिम्प्लिफाईड नंबर टाका and you will get the answer. Okay. So for R it is 0.5 a, BCC साठी R 0.43 a, FCC साठी R आहे 0.35 a. तुम्हाला हे पाठ करायला लागणार आहे, नो डाऊट. A is equal to 2R, A is equal to 4/√3R and A is equal to √8R हे आपल्याला माहिती आहे. तर त्या व्हॅल्यूज डायरेक्टली मी कन्वर्ट करून तिकडे लिहिलेल्या आहेत. नाव दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता मास ऑफ अ पार्टिकल कसं काढलेलं आहे हे मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. सो व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, द व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल विच इज ऑक्युपाइंग दॅट युनिट सेल कॅन बी गिवन बाय दीज मेनी फॉर्म्युलाज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक सिम्प्लिफाईड फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जसं एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू तसं तुम्हाला समजेल. आता मला जर एका पार्टिकलचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल, सो व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल इज 4/3 πr³, राईट. आणि जर मी बीसीसी बद्दल बोलत असेल तर आर ची व्हॅल्यू मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, 0.5 a सबस्टिट्यूट करू शकतो. बाय सबस्टिट्यूटिंग दॅट व्हॅल्यू अँड आफ्टर सॉल्विंग आय विल गेट द आन्सर एज 0.52 इंटू a³. ठीक आहे. अँड a³ इज व्हॉट, a³ इज व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल, राईट. तसंच आपण जर बीसीसी साठी बघितलं तर बीसीसी साठी आपण काय लिहिणार आहे, v इज इक्वल टू 0.34 इंटू a³. दिस इज द व्हॅल्यू फॉर सिंगल पार्टिकल. ओके. इथे काय असेल 0.18 इंटू a³ असं आलेलं आहे. आता जर मी हे अजून सिम्प्लिफाय करून द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला, सो हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय ओव्हर हिअर इज, दिस इज फॉर व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल पार्टिकल, बट वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आपण काढू शकतो. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स काय काढू शकतो, volume of total particles for simple cubic, it will be 0.52 into a³, same as that for single particle. कारण त्याच्यामध्ये किती पार्टिकल, सिंपल क्युबिक मध्ये किती पार्टिकल्स एक्झिस्ट होतात, एकच पार्टिकल एक्झिस्ट होतो. त्यामुळे आपल्याला दोघांची व्हॅल्यू काय मिळणार आहे, सेम मिळणार आहे. फॉर बीसीसी विल राईट इट डाऊन ॲज 0.68 into a³ because number of particles in BCC किती असतात, 2 असतात. So 2 into 0.34 you will get that as 0.68. ठीक आहे. सिमिलरली इफ यू आर गोइंग टू टॉक अबाउट FCC मध्ये आपण काय करणार, 0.18 into 4 करणार, बिकॉज इन FCC वी आर हॅव्हिंग 4 पार्टिकल्स प्रेझेंट इन इट. सो वी गेट द आन्सर ॲज 0.74 into a³. Now if you will pay attention over here, if you are calculating the percentage occupancy
पर्सेंटेज ऑक्युपन्सी इज 52%, 68% आणि 74%. हा जो पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे हा आपल्या एक्झाम्पल्समध्ये आता सीईटीच्या 2025 मध्ये खूप वेळा प्रश्न ह्या टाईपवरती आलेला आहे, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला पुढे एक्झाम्पल्स वापरायचेच आहेत. पुढच्या एक्झाम्पल्समध्ये मेजॉरिटी क्वेश्चन्स तर मी सोडवून ठेवलेले आहेत, सिम्प्लिफाईड आहेत, म्हणजे आपला वेळ कमी जाईल आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स MCQ सॉल्व्ह करता येतील कमी टाइम स्पॅनमध्ये. म्हणून मी मेजॉरिटी तर एक्झाम्पल सॉल्व्ह करूनच ठेवलेले आहेत. आय विल बी एक्सप्लेनिंग हाऊ वी आर सॉल्व्ह दिट. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवलं, समजलंय ना सगळ्यांना? लक्षात ठेवा, हे लिहून पण घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही. ठीक आहे. आता पहिला एक्झाम्पल आहे. इन दिस फर्स्ट एक्झाम्पल कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आपल्याला युनिट सेलचा व्हॉल्यूम काढायचा आहे अँड द फॉर्म्युला फॉर दॅट इज व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. नाउ व्हॉट इज प्रोव्हाइडेड टू अस? वी आर प्रोव्हाइडेड द रेडियस. ठीक आहे. रेडियस आपल्याला दिलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एचा. ए इज इक्वल टू 2.8 आर, जे मी आधीच मागे सांगितलेले. ए इज इक्वल टू 2.8 आर फॉर FCC. BCC साठी 2.3 आहे आणि सिंपल क्युबिक साठी 2 आर आहे, हे लक्षात ठेवा. सो हिअर यू कॅन सी द ऑर्डर 2, 2.3, 2.8. मग इथे मी काय केलं, 2.8 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आर काय 1.41. आय कन्व्हर्टेड दॅट इनटू 141. हा मी एक कन्व्हर्जन हे देतो. बऱ्याच जणांना पिकोमीटर्सचं सेंटीमीटर्स मध्ये कन्व्हर्जन करता येत नाही, त्यामुळे तो एक पार्ट मी एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. 141.4 picometers. Picometers means what? 1 picometer is equal to 10 raised to minus 12 meters असं असतं. So by substituting this value we will get 141.4 into 10 raised to minus 12 meters. Minus 12 meters. Now we know 1 meter is equal to 100 सेंटीमीटर. सब मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय मिळेल? 141.4 into 10 raised to minus 10 सेंटीमीटर्स. वी आर कन्वर्टिंग मीटर्स टू सेंटीमीटर्स. आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट मी इकडे जर शिफ्ट केला तर मला काय मिळेल? 1.414 into 10 raised to 2 into 10 raised to minus 10. सो हा प्लस 2 आहे, हे काय होणार? विल गेट 1.41 into 10 raised to minus 8 सेंटीमीटर्स. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? एन ची व्हॅल्यू काढायची आहे. N is number of atoms which you all know, number of atoms in a unit cell, right? Calculate the number of atoms present in 1.58 grams. आता number of atoms in x gram चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Number of atoms in x gram is equal to x into n upon rho into a cube. So आपल्याला काय करायचं आहे? BCC दिलेली आहे, n ची व्हॅल्यू दिलेली आहे. We have to calculate the number of atoms in x gram. n ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, सॉरी. Here the number of particles in a unit cell is given to us as it is mentioned BCC. तर n ची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला 1.58 दिली आहे, मी ती राऊंड अप केली 1.6 ला. आणि डेन्सिटी इंटू रो 1.5, ते काय कॅन्सलच होतात, राऊंड अप करून काय तशी गरजच नाहीये. 1.5 कॅन्सल होतो आणि 2 into 10 to the power 22 आपल्याला आन्सर मिळतं. हा, द व्हॉल्यूम ऑफ द सिंपल. हा, हे खूप महत्वाचं क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय? व्हॉल्यूम ऑफ द सिंपल युनिट सेल इज, ॲज वी हॅव ऑलरेडी सीन, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एका पार्टिकलचे जे व्हॉल्यूम आहे फॉर सिंपल क्युबिक इट इज 0.52 into a cube. फॉर बॉडी सेंटर्ड इट इज 0.68 into a cube. अँड फॉर फेस सेंटर्ड इट इज 0.74 into a cube. ठीक आहे. हे काय? व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स, व्हॉल्यूम ऑफ ऑल द पार्टिकल्स. ठीक आहे. आता अजून एक सोपी मेथड सांगतो. जर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ टोटल पार्टिकल्स माहिती आहे, इफ वी आर नोइंग द व्हॉल्यूम ऑफ टोटल पार्टिकल्स, सिंपल क्युबिक साठी किती आहे? 0.52 into a cube. फॉर
FCC it is 0.74 into A cube आणि for BCC it is 0.68 into A cube. नंबर ऑफ व्हॉल्यूम ऑफ टोटल पार्टिकल्स, जेवढे पार्टिकल्स आहेत त्या युनिट सेलमध्ये ते जर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं आहे तर हा फॉर्म्युला आहे. पण जर एकाच पार्टिकलचं जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल? फॉर सिंपल क्युबिक तर हे सेमच आहे, बिकॉज व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 1. ठीक आहे. इफ यू आर टॉकिंग अबाउट FCC, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल जर काढायचं असेल तर FCC मध्ये 4 ॲटम्स आहेत, तर 4 ॲटम्सचा टोटल व्हॉल्यूम जर 0.4 असेल तर एका ॲटमचा काय करणार तुम्ही? 0.74/4 इंटू A क्यूब. ठीक आहे. तसंच जर मला BCC काढायचं असेल तर 0.68/2 इंटू A क्यूब असं मी करणार इफ आय वॉन्ट टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल. आता हे मी का सांगितलं लक्षात ठेवायला? कारण आपल्याला पर्सेंटेज तर पाठ आहेत, तर त्या पर्सेंटच्या व्हॅल्यूमध्ये डायरेक्ट आपण A क्यूब मल्टिप्लाय केला तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ टोटल पार्टिकल्स मिळते. मग जर एका पार्टिकलची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला ह्याला काय करायला लागेल? फक्त डिवाइड करायला लागेल रिस्पेक्टिव्ह नंबर्सनी अँड यू विल गेट द आन्सर फॉर व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल पार्टिकल. ठीक आहे. ओके, सो हिअर वी आर गिवन व्हॉल्यूम ऑक्युपाइड. ठीक आहे. Volume occupied by a particle. Volume occupied by a particle in simple cubic is given as 0.52 into A cube. आता आपल्याला A cube म्हणजे माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. मग आपण काय करू शकतो? इथे आपण सबस्टिट्यूट करणार व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल. व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल आपण इथे सबस्टिट्यूट केलं 2.1 इंटू 10⁻⁻23 आणि आपण व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल काढताना A cube is considered as what? A cube is considered as व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. म्हणून मी A क्यूबच्या जागी काय केलं? व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल टाकलं. काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. सो वी विल राईट इट डाऊन ॲज 2.1 अपॉन 0.52 इंटू 10⁻⁻23. So that value comes out to be up to 4 or something, right? नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याला इकडे व्हॅल्यू काय मिळते? 4 इंटू 10⁻⁻23 इज इक्वल टू A क्यूब आपल्याला मिळालाय आणि आपल्याला किती दिलाय? x इंटू 10⁻⁻23 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4 मिळाली, म्हणून आन्सर 4 आला. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे. आता जे मी मगाशी सांगितलं रेशो जो दिलेला आहे तो बेस्ड ऑन दॅट. आता अनायनिक सॉलिड, अनायन्स आर अरेंज्ड इन CCP ॲरे. कुठले अरेंजमेंट आहे ते आपल्याला महत्वाचं नाहीये, फक्त महत्वाचं काय आहे की कटायन्स आर ऑक्युपाइंग 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड्स. कटायन्स आर ऑक्युपाइंग 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड्स. मी रेशो काय दिलाय टेट्राहेड्रल वॉइड्स साठी? रेशो आहे 1:2. ओके, फॉर टेट्राहेड्रल वॉइड्स रेशो इज 1:2. 1 is for anions, 2 is for cations. Now what is happening? Cations are occupying 1/3. मग जिथे cations आहे त्या cationsच्या जागी मी काय करणार? 1/3 असं लिहिणार. सो बाय रिअरेंजिंग आय विल गेट दॅट ॲज 3:2. आता cations कोण आहेत? cations आहेत A आणि anions आहेत B, म्हणजे आपण काय लिहिणार ते? B3A2. सो आवर आन्सर इज A2B3. ठीक आहे. Similarly, next question. Calculate the volume occupied by a particle in BCC if the volume of the unit cell is. Calculate the volume occupied by a particle. Volume occupied by a particle. एका पार्टिकलचं इन कशात आहे? BCC मध्ये. तर BCCचा आपल्याला माहिती आहे 0.68 इंटू A क्यूब. मग नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 2. मग इथे 2 ने मी डिवाइड केलं. A क्यूब म्हणजे काय असतो? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आर वी प्रोव्हाइडेड विथ द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल? Yes, volume of unit cell is 0.68/2 into 8.2. ठीक है. So after multiplying this and further solving, we'll get the answer as 2.78 into 10⁻⁻23. ठीक है. नेक्स्ट, आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम V. जर तुम्हाला एक कोणताही व्हॉल्यूम दिलेला असेल, बऱ्याचदा आपल्याला एक्झाम्पल्समध्ये 1 सेंटीमीटर क्यूब वगैरे अशी व्हॅल्यू दिलेली आहे.
जर डीएम क्यूब असेल तर आपल्याला ते डीएम क्यूबचं सेंटीमीटर क्यूबमध्ये कन्व्हर्जन करायला लागेल. तर ते कन्व्हर्जन मी तुम्हाला देतोय. आता इथे सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे आणि हे पण कशात आहे, सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण मी जर 1 सेंटीमीटर क्यूबच्या जागी जर 1 डीएम क्यूब दिलं तर तुम्ही तीच सेम व्हॅल्यू घेऊन चालणार नाही. ओके, यू विल नीड टू कन्वर्ट दॅट डीएम क्यूब इनटू सेंटीमीटर क्यूब अँड देन सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज अँड सॉल्व. कळलं? त्यामुळे ही चूक कुठे करू नका. 1 dm cube is equal to 1000 centimeter cube. We can write it down as 1 liter is equal to 1000 ml and 1 meter cube is equal to 1000 dm cube. हे लक्षात ठेवा. Okay, so what we have done is जे volume दिले, volume given volume upon total volume is going to give us the number of particles or number of unit cells in volume V. So V upon A cube केलं, A काय आहे, 4 आहे, 4 4 जा 16, 16 4 जा 64, 1/64 आलं, 10 to the power 24 आलं. हेच आपण 100 upon 64 घेऊ शकतो, म्हणजे 0 पॉईंट आपल्याला आन्सर मिळेल अँड दॅट विल बी क्लोज टू 1.54 into 10 raised to minus 23 च्या प्लस 23, 1.54 into 10 to the power 23 या फॉर्ममध्ये आपल्याला 23 नाही मिळणार, एक मिनिट, 100 upon 64 into 10 to the power 22 असं करू शकतो. मग हे येईल 1.5 च्या रेंजमध्ये आन्सर. सो 1.56 into 10 to the power 22 असं आपल्याला आन्सर मिळेल याचं. ठीक आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल काढायचं आहे. आता जनरली पर्सेंटेज ऑक्युपन्सी आपण बघितलेला आहेच. सो हिअर वी आर युझिंग पर्सेंट वॉइड फॉर हुम, पर्सेंट वॉइड फॉर FCC युनिट सेल. ऑक्युपाइड फॉर FCC इज 74%. मग वॉइड किती असणार आहे, 26%. ठीक आहे. सो टोटल वॉइड इज व्हॉट, 26%. सॉरी, इथे टोटल पर्सेंट वॉइड इज 26%. सो दॅट विल बी वॉइड व्हॉल्यूम अपॉन टोटल व्हॉल्यूम. आपण जसे आपले पर्सेंटेज काढतो, मार्क्स, स्कोर्ड मार्क्स अपॉन टोटल मार्क्स. तर जर मला माझे पर्सेंट माहिती आहे, समजा मला 74% आहेत आणि टोटल मार्क्स मला माहिती आहे समजा 600 आहे, तर त्याच्यावरनं मी स्कोर्ड पर्सेंट काढू शकतो ना. तसंच इकडे if I am asked to find the total volume, so what I'll do is void volume upon 26 into 100 असं आपण करणार. and after solving this we'll get the answer as 1.6 into 10 to the power minus 23. समजले? फॉर एक्झाम्पल इथे जर आपण लिहिलं तर void volume किती दिलं आहे आपल्याला, void volume is 4.16 upon 26 into 100. okay, but it is further multiplied by void volume is 4.16 into 10 to the power minus 24. मग ते आपल्याला आन्सर किती येतं, 1.6 into 10 to the power minus 23 च्या रेंजमध्ये येईल. ओके, नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स. ऑल पार्टिकल्स आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय FCC इन ऑल पार्टिकलचा व्हॉल्यूम मी तुम्हाला सांगितलेला आहे 0.74 इंटू A क्यूब. मग तोच फॉर्म्युला इकडे वापरलेला आहे. A क्यूब इज व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. ठीक आहे. अँड वी आर गिवन व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. हिअर वी आर प्रोव्हाइडेड विथ द व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल अँड दॅट इज 1.6. म्हणून मी इथे 1.6 लिहिलंय आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला आन्सर किती मिळतोय, 1.14 या रेंज, 1.184 या रेंजमध्ये आपल्याला आन्सर मिळेल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन, अगेन जसं आपण आधी बघितलेलं होतं V upon A क्यूब, तोच पार्ट मी इथे केलेला आहे. नाव वी आर गिवन द व्हॅल्यू ऑफ A क्यूब. सो द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज गिवन बाय A क्यूब. ठीक आहे. तर मी A क्यूबची व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट केली आणि व्हॉल्यूम किती दिलेला आहे 1 सेंटीमीटर क्यूब तो इकडे लिहिला आणि हे सिम्प्लिफाय केलं आणि सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, इट विल बी क्लोज टू 3. ठीक आहे. सो दॅट इज 2.9 इंटू 10 टू द पॉवर 22. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम. अगेन 1 ग्रॅम असेल तर आपण नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅमचा फॉर्म्युला काय वापरतो, x इंटू एन अपॉन रो इंटू A क्यूब. नाव इन दिस एक्झाम्पल वी आर प्रोव्हाइडेड द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी इंटू A क्यूब डायरेक्टली. रो इंटू A क्यूबची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे. मी तो 1.7 घेतला, राऊंड अप केला तो.
1.7 घेतला आणि वर काय घेतलंय 4 घेतलेलं आहे, कारण एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. ठीक आहे. ग्रॅम्स टेकन इज 1 ग्रॅम. त्याच्यानंतर FCC आहे, त्यामुळे एनची व्हॅल्यू काय असणार आहे 4 असणार आहे. आणि डेन्सिटी इंटू रो क्यूबची व्हॅल्यू 1.7 तर दिलेलीच आहे, तर ती फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 4/1.7 इंटू 10⁻²2. तर आपल्याला हे जे आन्सर मिळतं ते आन्सर काय मिळतं 2.315 इंटू 10⁻²2 ह्या रेंजमध्ये आपल्याला आन्सर मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स. अगेन ऑल पार्टिकल्स इन BCC सांगितलेलं आहे. सो 0.68 इंटू A क्यूब. सो A क्यूब इज व्हॉट व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. आता इकडे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल दिलेलं आहे. इट इज 8 इंटू 10⁻23 -23. तर फक्त मी काय करू शकतो 8 आणि 0.68 ला मल्टिप्लाय केलं की मला डायरेक्ट आन्सर इकडे मिळेलच. सो बेस्ड ऑन दॅट यू कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. ठीक आहे. आपण आधी असेच एक्झाम्पल्स 2-3 बघितलेलेच आहेत. यू कॅन सॉल्व दिस वन, यू विल गेट द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर इथे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल इफ द रेडियस ऑफ अन ॲटम प्रेझेंट इन इट इज. आता आपल्याला इकडे ॲटमचा रेडियस दिलेला आहे आणि काय विचारलंय त्यांनी व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल विचारलेलं आहे. रेडियस दिला तर आपण काय करणार आहे, ए ची व्हॅल्यू माहिती आहे, एचा फॉर्म्युला वापरा. ए काय BCC साठी व्हॅल्यू ऑफ ए फॉर BCC इज 2.3 R. ओके. सो 2.3 R चं काय करायचं क्यूब करायचं, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए क्यूब. ठीक आहे. अँड वी आर प्रोव्हाइडेड विथ द रेडियस ऑल्सो. रेडियस इज 1.86. ओके. रेडियस ऑफ एन ॲटम इज गिवन ॲज 1.86 इंटू 10⁻⁻8. मग ह्याचा आपण काय करणार क्यूब करणार. ओके. सो 2.3 इंटू 1.36. पहिले मी काय केलं ए ची व्हॅल्यू काढली, दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं 4.3 आणि मग नंतर आलेल्या एच्या व्हॅल्यूचा क्यूब केला, म्हणजे मला काय मिळणार आहे व्हॅल्यू व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल मला मिळणार आहे, पूर्ण व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल. मग तो जो व्हॉल्यूम येतो तो किती येतो 8.99 इंटू 10⁻⁻23 अशी मला ती व्हॅल्यू मिळते. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.79 ग्रॅम्स. अगेन नंबर ऑफ युनिट सेल्स काढायचे असतील तर आपण काय करतो x इंटू n अपॉन, नाही आता नंबर ऑफ युनिट सेल्स विचारलेत, नंबर ऑफ ॲटम्स विचारले का नाही. नंबर ऑफ युनिट सेल्ससाठी फॉर्म्युला काय आहे x अपॉन रो इंटू ए क्यूब आणि नंबर ऑफ ॲटम्स साठी फॉर्म्युला आहे x इंटू n अपॉन रो इंटू ए क्यूब. ठीक आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम इज x अपॉन रो इंटू ए क्यूब. त्यामुळे मी इथे x घेतला, रो इंटू ए क्यूब घेतला. x ची व्हॅल्यू काय आहे 0.8, रो इंटू ए क्यूब डायरेक्टली दिलेला आहे. मी 1.58 चं काय घेतलं 1.6 घेतलं, सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 5 इंटू 10⁻21. इथे हे जे 22 आहे तो +22 पाहिजे, कारण तो खाली आहे. सो 1.6 इंटू 10⁻⁻22 तो वर गेल्यावर +22 होणार आणि आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 5 इंटू 10⁻21. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट पर युनिट सेल इफ द मास ऑफ द पार्टिकल इज. आता आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. डेन्सिटी इज इक्वल टू n इंटू m अपॉन NA इंटू रो क्यूब. आता एक लक्षात घ्या, we are provided with which values? We have to calculate first what? Number of particles present. Number of particles present म्हणजे आपल्याला काय करायचं आहे n ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. पर युनिट सेल इफ मास ऑफ अ पार्टिकल इज गिवन आणि मास ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला म्हणजे काय आहे m अपॉन NA इज mass of particle. So we are provided with the value of particle. So we can write it down as n is equal to rho into a cube upon mass. Rho into a cube ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.2. 3.2 into 10⁻⁻22 आणि मास किती दिलाय 8 into 10⁻⁻23. ओके. बाय सॉल्विंग वर जाईल 8 4 0.4 अँड 10⁻1 येईल. सो इट विल बी 4. सो द आन्सर इज 4. ठीक आहे.
Next, calculate the edge length of the unit cell. We have to calculate the value of A. ठीक आहे, कोणतं आहे edge length of the unit cell with the atomic radius? FCC युनिट सेल आहे. मग FCC युनिट सेल साठी A ची व्हॅल्यू काय घेतो आपण? √8R, अँड √8R कॅन बी रिटन ॲज 2.8R. मग इथे मी 2.8R घेतलेला आहे. या 2.8 नी मी फक्त कोणाला मल्टिप्लाय करणार? 1.28 ला अगेन पिकोमीटर्स दिले, त्या पिकोमीटर्सचं आपण सेंटीमीटर्स मध्ये कन्व्हर्जन केलं. हे काय आहे? XYZ. सो विल राईट इट डाऊन ॲज x.yz इंटू 10⁸ -8 सेंटीमीटर्स. सो म्हणजे इथे काय लिहिणार? 1.28 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर्स असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, मग फक्त मी काय केलंय, हे इथे 2.8 आणि 1.28 दोघांना मल्टिप्लाय केलं तर मला जे आन्सर मिळणार आहे ते आन्सर आहे 3.62 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर्स. ठीक आहे, लेट्स सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल इफ मेटल हॅव्हिंग. अगेन एज लेंथ आपल्याला काढायचं आहे. रेडियस दिलेला आहे 170 पिकोमीटर्स अँड सिम्पल क्युबिक युनिट सेल त्यांनी सांगितलेलं आहे. तर ए ची व्हॅल्यू काय घेतो आपण? A इज इक्वल टू 2R. सो विल जस्ट मल्टिप्लाय. अगेन इट इज XYZ picometers. So we can write it down as x.yz into 10⁸ centimeters. So we'll write it down as 170 into 10⁻⁸ centimeters. Okay. So 170, 17 2 आपल्याला माहिती आहे काय येईल आन्सर. So we'll write it down as 2 into 1.7 into 10⁻⁸. So 3.4 into 10⁻⁸ सेंटीमीटर्स आपला आन्सर येतं 3.4. नेक्स्ट, अँड आयनिक सॉलिड. आता ह्याच्यामध्ये अगेन वी आर प्रोव्हाइडेड विथ व्हॉट? ऑक्युपाय 2/3 ऑफ द ऑक्टाहेड्रल वॉइड्स. सो ऑक्टाहेड्रल वॉइड्ससाठी रेशो मी काय सांगितलंय? द रेशो इज 1:1. ठीक आहे, सो इफ यू आर टॉकिंग अबाउट अनायन्स अँड कटायन्स, octahedral voids कोण? anions are arranged in cations occupy 2/3. मग cations कोण आहेत? हे. मग cations जागी आपण काय करणार? 2/3 करणार आणि इकडे 1:2/3 असं लिहिणार. सो बाय सिम्प्लिफाइंग विल गेट 3:2. नाउ anions are B and cations are A, so we'll get that as formula will be B3A2. सो A2B3 आपल्याला इकडे बघायला मिळतो. बी आन्सर आहे याचा. Then next, calculate the total volume occupied. Again, total volume विचारलेला आहे. Total volume occupied by all particles. Single particle ने all particles in FCC. So that will be 0.74 into A cube. ठीक आहे, मग 0.74 into A cube घेतलेलं आहे. A cube ची डायरेक्टली व्हॅल्यू आपल्याला दिलेली व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल दिलेला आहे. इट इज 6.4 into 10⁻⁻23. सो 6.4 आणि 0.74 दोघांना मल्टिप्लाय केलं की तुम्हाला आन्सर मिळेल आणि ते आन्सर येतं 4.736 इंटू 10⁻⁻23. ओके, नेक्स्ट, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ द BCC युनिट सेल. अगेन BCCचा एज लेंथ काढायचं म्हणजे ए ची व्हॅल्यू काढायची आहे. मग ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय लिहितो? 2.3R. सो हिअर वी कॅन राईट इट डाऊन एज 2.3R. and radius is given to us. What is radius? 1.8, again 1.86 picometers. म्हणजे 186 पिकोमीटर्स मी काय लिहू शकतो? 1.86 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर्स असं लिहू शकतो. समजलं? म्हणून मी काय केलं इथे 1.86 आणि 2.3 हे दोघं मल्टिप्लाय केले की मला आन्सर काय मिळणार आहे? 4.296 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर्स. इथे मी पिकोमीटर्स लिहिलेले आहे. पिकोमीटर्स नाही पाहिजे, इथे काय पाहिजे? सेंटीमीटर्स पाहिजे. इथे मी 2.3 इंटू 1.86 केलं 10⁻⁸ ते काय आलं पाहिजे? सेंटीमीटर पाहिजे, पिकोमीटर नाही पाहिजे. ठीक आहे, सो पे अटेन्शन ओव्हर हिअर. सेंटीमीटर्स असणार इथे. ठीक आहे, नेक्स्ट, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ अन ॲटम इफ अन एलिमेंट इन पिकोमीटर्स. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ अन ॲटम ऑफ अन एलिमेंट इन पिकोमीटर्स. रेडियस काढायचं आहे आपल्याला इन पिकोमीटर्स. ओके, पिकोमीटर्स मध्ये आपल्याला काय काढायचं आहे? रेडियस काढायचं आहे. सो रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? रेडियस A इज इक्वल टू 2.3R.
सो 1/2.3 आपण रेडियसचा फॉर्म्युला 0.43a असा पण वापरतो. 3 व्हॅल्यूज आहेत. 0.5a आहे, r इज इक्वल टू 0.5a हे मी सांगितलेलंच होतं. फॉर सिम्पल क्युबिक r इज इक्वल टू 0.5a फॉर सिम्पल क्युबिक, r is equal to 0.43a for as we are having BCC over here. Okay, BCC युनिट सेल साठी r ची व्हॅल्यू काय असते 0.43a आणि FCC युनिट सेल साठी r ची व्हॅल्यू काय असते 0.35a. ओके, सो बाय दिस वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ a तर दिलेलाच आहे 4.3 into 10 raised to -8 centimeters. So here we are provided with centimeters. So 4.3 आणि 43 आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 0. विल गेट दॅट ॲज इन द रेंज ऑफ 186. यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे यांचं मल्टिप्लिकेशन मिळतं आपल्याला 0.186 into 10 raised to -8 सेंटीमीटर्स. मग ह्याला जर तुम्हाला मीटर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण वापरणार. सो वी विल ॲड व्हॉट ओव्हर हिअर 0.186 into 10 raised to एक मिनिट 3 3 9 येतं ना. सो 43 into 43 आपण मल्टिप्लाय करू शकतो. 3 3 9 12 1849 आलं पाहिजे म्हणजे 1845. सो वी विल गेट दॅट ॲज पॉईंटचं जरा इथे करेक्शन करायला लागेल. ठीक आहे, पॉईंटचं काय आन्सर येतं मग आपल्याला विल गेट दॅट ॲज 1.849 into 10 raised to -8 centimeters. So by rearranging that we can round up that as 1.85 into 10 raised to -10 meters. आणि आपल्याला जर पॉईंट शिफ्ट करायचा आहे 2 प्लेसेस तिकडे शिफ्ट केलं तर आपल्याला मिळेल 185 into 10 raised to -12 meters. So that is approximately 186 picometers. समजले 10 raised to -12 म्हणजे काय असतं पिको असतं. सो वी कॅन राईट इट डाऊन ॲज 185 picometers. So it is close to 186 म्हणून आपला आन्सर 186 आला. नाउ पे अटेन्शन, आय हॅव युज्ड राउंडेड अप व्हॅल्यूज ओव्हर हिअर. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं आपला आन्सर इकडे तिकडे होईल, बट वी गेट द क्लोज टू आन्सर ऑफ आवर एक्सपेक्टेड आन्सर. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय. नेक्स्ट अगेन कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल. एका पार्टिकलचं काढायचंय इन सिम्पल क्युबिक तर 0.52 असणार आहे. सॉरी, सिम्पल क्युबिक. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल इन सिम्पल क्युबिक युनिट सेल आहे. ठीक आहे, सो सिम्पल क्युबिक आहे. मी हे जे लिहिले ते ह्याच्यासाठी लिहिले BCC साठी लिहिले. सिम्पल क्युबिक साठी आपण काय करणार व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल इट विल बी 0.52 into a cube. ही व्हॅल्यू आपण वापरणार. नाउ वी आर गिवन total volume of the unit cell. Total volume of the unit cell is 4 into 10 to the power -23. So 4 ने आपण multiply करणार, we'll get the answer that is close to. Okay. Now here in ionic solid, arranged कशात आहे octahedral voids. They occupy octahedral voids. Octahedral voids साठी रेशो काय आहे 1:1. Now the anions are arranged in CCP array and cations occupy all the voids. Cations occupy all the octahedral voids. म्हणजे इथे काय रेशो लिहायची गरज आहे का नाही, 1:1 राहणार. सो आन्सर इज AB. ठीक आहे, हां डी आन्सर आहे AB. व्हॉट इज द पर्सेंटेज वॉइड HCP साठी ऑक्युपाइड 74% आहे तर वॉइड किती असणार आहे 26%. इट इज ऑलवेज ऑक्युपाइड 74%. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे द टोटल व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल इज X. आपण हीच मेथड आधी पण सॉल्व्ह केलेली आहे.
टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड इन FCC. FCC मध्ये 0.74 इंटू ए क्यूब आहे. ओके, टोटल व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल इज टोटल व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल काढायचं आहे. Calculate the value of x if volume occupied by all the particles. टोटल ऑक्युपाइड व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे 1.18. ठीक आहे, आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इज 0.74 इंटू ए क्यूब, हे आपल्याला माहिती आहे. सो व्हॉट वी कॅन डू इज वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए क्यूब. वी आर गोइंग टू रिअरेंज अँड 1 इंटू 1.8 आपण सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर काय मिळतं, 1.6 या रेंजमध्ये आपल्याला आन्सर मिळेल. ओके, कारण इथे आपल्याला हे सॉल्व्ह केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -23. सो इन प्लेस ऑफ x इंटू 10 टू द पॉवर -23, एक्सच्या जागी आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, 1.6 व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे, सो दिस विल बी इक्वल टू ए क्यूब. नेक्स्ट, इथे काय दिलंय, द कंपाऊंड इज, हा आता ह्याच्यामध्ये ना ऑक्टाहेड्रल वॉइड्स दिले ना टेट्राहेड्रल वॉइड्स दिले. पे अटेन्शन. द कंपाऊंड मेड ऑफ A and B एलिमेंट्स क्रिस्टलाइजेस इन BCC स्ट्रक्चर. फक्त स्ट्रक्चर दिले आहे BCC स्ट्रक्चर. आता BCC स्ट्रक्चर मध्ये काय असतं, कॉर्नर्सला ॲटम्स असतात आणि सेंटरला एक पूर्ण ॲटम असतो. कॉर्नर्सचे ॲटम मिळून एक ॲटम बनतो. सो 1/8 इंटू 8 इज इक्वल टू 1 असं आपण लिहितो फॉर कॉर्नर ॲटम्स अँड 1 होल ॲटम इज ॲट द सेंटर. तर ह्यांचा कॉर्नर्सच्या ॲटम्सचा काय आहे रेशो 1 आणि सेंट्रल ॲटमचा 1. त्यामुळे आपण कॉर्नर्सला कोणते ॲटम म्हणतोय, हा A is at the corners. So for A we will write it down as 1/8 into 8 is equal to 1 atom of A and B are present at the center. तर B ची व्हॅल्यू किती आहे, 1. So the ratio is AB म्हणजे 1:1. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. अगेन वी आर प्रोव्हाइडेड विथ द 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम इज 1 सेंटीमीटर क्यूब. टोटल व्हॉल्यूम दिलेला आहे, कंटेन्स 1.5. हा, युनिट सेल्स आपल्याला आता इकडे काय दिलेत, नंबर ऑफ युनिट सेल्स दिलेले आहेत. फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, नंबर ऑफ युनिट सेल्स इज इक्वल टू V अपॉन ए क्यूब. सो वी नीड टू फाइंड व्हॉट व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, म्हणजे ए क्यूबची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणून आपण ह्याला काय केलं, रिअरेंज केलं. नंबर ऑफ युनिट सेल्स खाली घेतले, ए क्यूब वर गेला आणि आपल्याला 1/1.5 केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 6.67 इंटू 10 टू द पॉवर -23 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. सो बाकीचे पण आपण असेच एक्झाम्पल करू शकतो. सो हेन्स फोर्थ जे क्वेश्चन्स आहेत ते जवळपास सिमिलरच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. सो यू कॅन जस्ट सॉल्व देम. आणि काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही सांगू शकता की सर हा आम्हाला डाऊट आहे, आम्हाला सॉल्व्ह करून द्या. सो आय विल बी एक्सप्लेनिंग दोज व्हिडिओज ऑल्सो, एक्सप्लेनिंग दोज डाऊट्स इन द अपकमिंग व्हिडिओज. ठीक आहे, ओके, थँक्यू एव्हरीवन.